श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण पाहत आहोत भाग्यांकानुसार व्यक्तीचा स्वभाव. मागच्या भागामध्ये आपण राहू म्हणजे 4 भाग्यांकापर्यंत पाहिलं होतं. आता आपण सुरुवात करूया भाग्यांक 5. भाग्यांक 5चा शासक ग्रह आहे बुध. या लोकांना विनोद बुद्धी खूप असते. वाऱ्यासारखी चंचल असतात ही लोक. चंचल मनोवृत्ती, पटकन कोणाशी मैत्री जमते. अजातशत्रू, कोणत्याच गोष्टीची संपूर्ण माहिती नसते. बोलणे तरतरीत, हजरजबाबी, गंभीर राहता येत नाही यांना. बोलायला खूप आवडते. मनाचा सरळपणा, सतत नोकऱ्या बदलतात. कोणाचेही मन ही माणसे दुखावत नाहीत. आरंभशूर, ऐश्वर्य, भोगविलास, दिखाऊपणा याचे शौकीन. प्रवासाची आवड असणारी लोक, यांना पैशाचे पण खूप आकर्षण असते. पैसे यांना हवेहवेसे वाटतात. वयापेक्षा खूप तरुण दिसतात. ओळखी खूप लवकर विसरतात. असे असतात भाग्यांक 5 असणारे व्यक्तींचे स्वभाव. यांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत 5, 14, 23. या दिवशी ते महत्त्वाची कामं करू शकतात. पुढचा भाग्यांक आहे 6. 6 भाग्यांकाचा शासक ग्रह आहे शुक्र. आता सध्या शुक्राची तर चर्चा जिकडे तिकडे आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज लावता येत असेल. शुक्र शासक ग्रह असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आहे त्या परिस्थितीत नीटनेटक्या आणि टापटिपीत राहतात. यांना स्वच्छ राहायला खूप आवडते. प्रकृती निकोप, रंगेल, तारुण्यसुलभ, अवखळपणे वागणाऱ्या, उत्साही, सौंदर्यप्रेमी, अपमान सहन न होऊन नुकसान करून घेणाऱ्या. म्हणजे यांना अपमान सहन होत नाही आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. काहीतरी बोलतात, काहीतरी अशी गोष्ट करतात की ज्याच्यामुळे त्यांनाच त्रास होतो. यांचे व्यक्तिमत्व मात्र खूप आकर्षक असते. परमार्थाची विशेष आवड नसते. म्हणजे या व्यक्ती देवाला मानतात पण जास्त देवदेव करत नाहीत. पण स्वभावाने निस्वार्थी असतात. खर्चिक असतात. पैसा हातात राहत नाही. घाईघाईत निर्णय घेणे व नंतर पश्चाताप करत बसणे असा यांचा स्वभाव असतो. जलद गतीने काम करणे, निरीक्षण क्षमता चांगली, वादविवाद चर्चेत समोरच्याला सहज हरवतात. स्वभावात हळुवारपणा, कोमलता असते. यांच्या या कोमलतेमुळेच यांची रास उठावदार दिसते. यांच्या महिन्यातल्या सर्वात महत्त्वाच्या तारखा आहेत, ज्या तारखांना ती महत्त्वाची कामं करू शकतात. 6, 15, 24. पुढचा आहे 7 भाग्यांक. त्याचा शासक ग्रह आहे नेपच्यून. त्यालाच आपण केतू म्हणतो. केतू हा शासक ग्रह व्यक्तीचा स्वभाव हा खूप गूढ, म्हणजे संपूर्ण गूढ सृष्टी या अंकाखाली येते. अंतः स्फूर्तीमुळे दूरवरच्या घटनांचे ज्ञान होते. ज्यांना स्वप्नातून किंवा असं वाटतं त्यांना की हे होणार आहे म्हणून, असं घटनांचे ज्ञान होते. स्वप्नातून कधीकधी होणाऱ्या गोष्टी कळतात. अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही लोक जन्माला आलेली असतात. भावी काळात घडणाऱ्या घटनांची आधीच चाहूल देणारे, संशोधक, प्रवासाची आवड असणारे, दिलदार, साहसी, निर्भय,
आत्मपरीक्षण करून प्रगती करत जाणारे, अतिशय सावध व सतर्क असणारे, मित्रपरिवार छोटा असतो यांचा. कामाला हात घातल्यावर ते पूर्ण करूनच ते थांबतात. सहजगत्या दुसऱ्यांवर विश्वास टाकणारे, दानशूर आणि उदास असतात. ह्यांचं निगेटिव्ह पॉईंट हा असतो की ते सहज कुणावरही विश्वास ठेवतात आणि त्यांचा विश्वासघात होण्याची शक्यता ही खूप जास्ती प्रमाणात असते. त्यामुळे त्यांनी सावध राहावे. त्यांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत 7, 16, 25. पुढचा 8 भाग्यांक. 8 भाग्यांक शासग्रह आहे शनी. शनी महाराज कर्तव्य कठोर असतात, हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या लोकांच्या स्वभावातच कर्तव्य कठोरता असते. त्यांना अहंकार आवडत नाही. प्रपंचात दारुण दुःख सहन करणारे असतात. बऱ्याचशा महत्त्वाकांक्षा उद्ध्वस्त झालेले व दारुण दुःखाकडे ईश्वराकडे वळलेले. धार्मिक कार्याला अतियोग्य म्हणजे धार्मिक कामांमध्ये ते सगळ्यात पुढे येतात. सहनशील असतात, सरळ स्वभावी असतात, तळमळीचा स्वभाव असतो. यांना संपत्तीची मात्र हाव असते. त्यांना घरं, जमीन जेवढे जास्त असेल तेवढी त्यांना हाव जास्त वाढते. श्रमाशिवाय ऐश्वर्य भोगू इच्छिणारे. यांचा शासग्रह शनी आहे, त्यामुळे कष्टाशिवाय गत्यंतर नाही. हे गणित या लोकांनी समजून घ्यावे. दुसऱ्याच्या प्रगतीचा हेवा करणारे, मनात काहीही गुपित ठेवू न शकणारे, प्रसंगी नीती अनितीची पर्वा न करणारे, मान मरातब प्रतिष्ठा यांचे भुकेले, कुठलाही आदर्श ध्येय न मानवणारे, महत्त्वाकांक्षा उद्ध्वस्त झाल्या तरी त्याचा पाठपुरावा करणारे असे असतात 8 भाग्यांकाचे लोक. आणि त्यांचे स्वभाव. यांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत 8, 17 आणि 26. पुढचा भाग्यांक आहे 9. 9 भाग्यांकाचा शासग्रह आहे मंगळ. मंगळ ज्यांचा शासग्रह असतो ही लोक ही क्रांतिकारी असतात. म्हणजे तडफदार यांचा स्वभाव असतो. तडफदार स्वभाव म्हणजे एखाद्या योद्ध्याप्रमाणे विचारसरणी असते. अधिकार हुकूमत गाजवणारे, उतावळे, मैदानी खेळाची आवड असणारे, धडसोड वृत्ती जास्त प्रमाणात असते. म्हणजे एकाच गोष्टीवर जास्त वेळ तग धरून राहत नाहीत. त्यामुळे धडसोड वृत्ती खूप असते. दूरदृष्टी कमी असते. सौंदर्यासक्ती, विलासप्रियता, असामान्य धाडस या लोकांमध्ये खूप असते. प्रबळ इच्छाशक्ती, तर्कप्रधान व उत्साही असतात. अनुकरण करण्यास आवडत नाही. पण ही लोक भांडखोर खूप असतात. आता क्रांतिकारी म्हटल्यावर या शब्दातच कळतं की भांडखोर स्वभाव असतो. बेपर्वा, वैवाहिक जीवनात मात्र खूप दुःख आणि अडचणी सहन कराव्या लागतात. अशी असतात 9 भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती. त्यांच्या महत्त्वाच्या तारखा आहेत 9, 18, 27. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.